परमार्थात प्रगती साधण्यासाठी सद्गुरू हाच देव असा दृढ भाव साधकाच्या ठिकाणी असणे आवश्यक आहे. अर्थात हे सद्गुरू शाब्दे परेची निष्णात असेच असले पाहिजे. गल्लोगल्ली असणारे गल्लाभरू गुरु येथे अभिप्रेत नाहीत. एखाद्या मूर्तीच्या ठिकाणी ती मूर्ती दगडाची किंवा धातूची आहे याची आपल्याला पूर्ण जाणीव असताना सुद्धा आपण त्या मूर्तीच्या ठिकाणी देवत्वाची भावना धारण करतो. इतकेच नव्हे तर त्या देवाची म्हणजेच मूर्तीची आपण नाना प्रकारे सेवा करतो. वास्तविक हा देव म्हणजे प्रत्यक्षात दगडाची किंवा धातूची मूर्ती असून ती मूर्ती बोलत नाही, ऐकत नाही, पाहत नाही, उठत नाही, बसत नाही, आपल्याला काहीही ज्ञान देत नाही. किंबहुना हा देव म्हणजे मूर्ती प्रत्यक्षात अक्षरशः काहीही करत नाही. जे काही करतो ते आपण, पण मूर्ती मात्र काहीच करत नाही. याच्या उलट सद्गुरू असतात. आपले सद्गुरू शिकवितात व प्रसंगी अनेक प्रकारे उपदेश करून आपल्याला कल्याणाचा मार्ग दाखवितात. अशा सद्गुरूच्या ठिकाणी देवत्वाची भावना करणे व त्या भावनेची जोपासना करणे वास्तविक पाहता मूर्तीच्या ठायी देवत्व पाहण्यापेक्षा कितीतरी सोपे आहे. शास्त्रात ज्याला 9 विधा भक्ती म्हणतात ते भक्तीचे वेगवेगळे 9 प्रकार असून सद्गुरूंशी देवत्वाच्या भावनेतून संपर्क साधण्याचे 9 प्रकार होते. 9 विधा भक्तीचे 9 प्रकार: श्रवण भक्ती, स्मरण भक्ती, कीर्तन भक्ती, वंदन भक्ती, अर्चन भक्ती, दास्य भक्ती, सख्य भक्ती, पादसेवन भक्ती आणि आत्मनिवेदन भक्ती. परमार्थात श्रवणाला फार महत्वाचे स्थान आहे. श्रवणाचा महिमा ज्ञानेश्वर महाराजांनी अतिशय चांगल्या पद्धतीने ज्ञानेश्वरीमध्ये सांगितले आहे. तैसा इंद्रिया दुःख न देता, मनाचा मार न करिता, मोक्ष असे ऐता श्रवणा माझे. म्हणून सद्गुरूंच्या मुखातून शुद्ध श्रवणाचा लाभ साक्षात देवच बोलत आहे या भावनेतून घेत राहणे याला श्रवण भक्ती असे म्हणतात. सद्गुरू मुखातून श्रवण झाल्यावर त्याने केलेला बोध आणि उपदेश याचे सतत चिंतन करणे व तसे चिंतन करता करता सद्गुरूंचे देवत्वाच्या भावनेतून स्मरण करणे याला स्मरण भक्ती असे म्हणतात. बहुमोल ज्ञान, अमोल साधना आणि सुरेख मार्गदर्शन यांचा लाभ झाल्यावर सद्गुरू संबंधी प्रेम व कृतज्ञता निर्माण होऊन त्या कृतज्ञतेने सद्गुरूचे गुणगान करणे याला कीर्तन भक्ती असे म्हणतात. अत्यंत नम्र होऊन सद्गुरूंना शरण जाणे आवश्यक असते. मंदिरात जाताना आपण जोडे बाहेर ठेवून मंदिरात प्रवेश करतो त्याप्रमाणे सद्गुरू जवळ जाताना साधकांनी अहंकाराचे, अभिमानाचे जोडे दूर सारून सद्गुरूंना शरण जाणे आवश्यक असते. त्याला वंदन भक्ती असे म्हणतात. अर्चन करणे म्हणजे खऱ्या अर्थाने अर्पण करणे. साधकांनी, शिष्यांनी सद्गुरूंचे चरणी मन आणि बुद्धी देवत्वाच्या भावनेने अर्पण करणे याला अर्चन भक्ती असे म्हणतात. ज्याला बाटलीची आस तो बाटलीचा दास, ज्याला बाईची आस तो बाईचा दास, ज्याला लक्ष्मीची आस तो लक्ष्मीचा दास, ज्याला देवाची आस तो देवाचा दास. त्याचप्रमाणे ज्या साधकाला सद्गुरूची आस असते म्हणजे तो साधक सद्गुरूंवर नितांत प्रेम करतो, खऱ्या अर्थाने सद्गुरूचा दास होतो. अशा रीतीने देवत्वाच्या भावनेतून साधकाने सद्गुरूवर प्रेम करणे याला दास्य भक्ती असे म्हणतात.
अत्यंत आदराने व आपुलकीने साधकाने सद्गुरूंशी देवत्वाच्या भावनेने जवळीक साधने त्याला सत्य भक्ती असे म्हणतात. सद्गुरूंची देवत्वाच्या भावनेतून सेवा करणे त्यालाच पादसेवन भक्ती असे म्हणतात. ही सद्गुरू सेवा साधकांना नाना प्रकारे करता येते. सद्गुरूंच्या शरीराची उत्तम व्यवस्था राखणे हा सद्गुरू सेवेचा एक प्रकार होय. जे केल्याने सद्गुरूंचे मन प्रसन्न होते ते साधकाने आवर्जून करणे हा सद्गुरू सेवेचा दुसरा प्रकार. त्याचप्रमाणे सद्गुरूंनी दिलेला दिव्य बोध व त्याने शिकविलेली दिव्य साधना हे सद्गुरूंचे दान दोन चरण दृढ धरणे हा सद्गुरू सेवेचा तिसरा प्रकार होय. आपले मनोगत सद्गुरूचरणी मोकळेपणाने निवेदन करून त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे परमार्थात प्रगती साधण्याचा प्रयत्न करणे याला आत्मनिवेदन भक्ती असे म्हणतात. तात्पर्य अशा नविदा भक्तीने सद्गुरू सेवा करणारा साधक सद्गुरू कृपेचा लाभ होऊन कृतार्थ होतो. म्हणूनच तुकाराम महाराज सांगतात, तुका म्हणे सद्गुरू सेवा सकळ देवा वरिष्ठ. अशा प्रकारे सद्गुरूची सेवा साधकांनी म्हणजे शिष्यांनी केल्यानंतर सद्गुरू चालते बोलते देवाचेच रूप आहेत आणि आपल्याला कल्याणाचा मार्ग दाखवून आणि मोक्ष मिळवून देत असतात. रामकृष्ण.